नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाचे या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी आमटी मी बनवली आहे ती आहे कडवे वालाची आमटी बनवली आहे. हे कडवे वाल असे असतात. हे पेन पनवेल अलिबाग या साईडला भरपूर प्रमाणात मिळतात. तर हे कडवे वाल आपल्याला याची प्रोसिजर करण्यासाठी 3 दिवस लागतात. पहिल्या दिवशी आपण जर रात्री भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी रात्री ते त्यातलं पाणी काढून कपड्यात बांधून ठेवायचं किंवा चाळणीत वगैरे ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी याला छान प्रकारे मोड येतात आणि मग ती डाळिंबी सोलून आपल्याला त्याची भाजी किंवा आमटी बनवता येते. यासाठी आपल्याला 3 दिवस वाट पाहावी लागते. तर आज मी शेंगा बटाटे घालून आमटी बनवली आहे, वालाची आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे. हे कडवे वाल आहेत, त्याच्यात मी हे बटाटे वरची साल काढून घेतलेले आहे. शेकट्याच्या शेंगा आहेत, कांदा आहे, लसूण, कोथिंबीर, कांदा खोबरे भाजलेलं वाटण आहे, इथे आलं लसूणची पेस्ट आहे, मीठ, जिरा राई फोडणीसाठी, धना जिरा पावडर, हळद, मसाला, काश्मीरी मिर्च आणि थोडा गरम मसाला वरून टाकणार. एवढे साहित्य मी वापरणार आहे. घेतली राई, फोडणीसाठी राई तडतडली की जिरं टाकूया. त्यानंतर लसूण ठेचून घेतलेलं आहे, कारण ही वालाची आमटी करणार आहे. त्याच्यासाठी तेल जास्त लागतं. ही आमटी करताना वालाच्या आमटीला तेल जास्त असलं तर ती छान रुचकर लागते. कांदा टाकते, गॅस बारीक ठेवते. आता कांदासुद्धा थोडं तळून घेते. फोडणी छान झाली पाहिजे, म्हणजे आपला पदार्थ टेस्टी होतं. कडवे वाल असल्यामुळे त्याच्यात हिंग थोडं जास्तच टाकायचा, म्हणजे पोटाला बाधत नाही. तर गॅस थोडा मोठा करते. आता ह्या आमटीमध्ये मी टोमॅटो नाही घालणार. तुम्हाला टोमॅटो पाहिजे टोमॅटो घालू शकता. आलं लसूणची पेस्ट, चांगलं आलं लसूणसुद्धा परतून घ्यायचं. आता टाकणार आहे थोडीशी हळद टाकते, अर्धा चमचा. त्यानंतर धना जिरा पावडर, मसाला. ही भाजी आमटी तिखटच असते आणि त्याला तेलाचं तवंग पण छान येतो. त्याच्यामुळे ही आमटी आपल्याला टेस्टी लागते. गॅस बारीकच ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकते. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मिर्च, हळद, धना जिरा पावडर
हे टाकलेलं आहे. आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, त्याच्यात गरम मसालासुद्धा आहे, ते वाटण, त्याच्यात आलं लसूणसुद्धा आहे, ते आपण आता ह्याच्यात ॲड करूया. थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करते. आता हा मसाला चांगला आपण परतून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया. आता हे वाल आहे ते आपण बाहेरच ठेवले असे तर काळे पडतात. बटाटा किंवा वाल त्याच्यासाठी थोडं पाणी टाकून ठेवायचं आपली भाजी होईपर्यंत. आता हे वाल आणि बटाटा मी भाजीमध्ये टाकते आणि पाणी काढून टाकते भाजीचं, आमटीचं. आणि ह्याच्यात टाकते शेंगा. आता गॅस बारीक करायचा आणि परतून घ्यायचं. आता हे बंद गॅसवर आपण ही आमटी जी आहे ती आपण शिजवून घेऊया. वाल, बटाटे आणि शेंगा आपण हे तेलातच आपण शिजवलं तर मग आपल्याला आमटी करायला जास्त वेळ लागणार नाही आणि तेलाचं तवंगसुद्धा छान येतो त्याच्यावर. आता ह्याच्यात आपण झाकण ठेवूया. आणि झाकणावरचं पाणीच आपण हे गरम झाल्यानंतर त्याच्यात ओतणार आहे. बटाटे, वाल, शेंगा वगैरे शिजले. आता शेंगासुद्धा शिजले, बटाटे पण शिजले. तर आता आपण ह्याच्यात टाकूया टेस्टप्रमाणे मीठ. त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकलेलं आहे, इथे मी कोकम टाकते. थोडा गूळ घेतलेला आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. थोडी कोथिंबीर आणि आता हे एकदा आपण त्याला उकळी आणूया छान, म्हणजे आपली ही आमटी तयार होणार. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे किंवा जेवढी घट्ट हवी असेल तेवढी आपण ठेवायची. आता गॅस मोठा केलेला आहे. आता उकळ आली की गॅस बंद करायचा. कडवे वाल, शेंगा, बटाटे घालून केलेली आमटी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.